हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। और आज है ट्यूसडे और अभी मैं जा रही हूँ बाहर, जहाँ पे मेरी फ्रेंड आने वाली है और उससे मिलूँगी। और फिर हम लोग अभी एक जगह पे जा रहे हैं, तो मैं वहाँ पे पहुँच के आपको बताती कि हम कहाँ जा रहे हैं। तो अभी हमारी ऑटो आ गई है और हम लोग जा रहे हैं ऑटो में। मैं जा रही हूँ ऑटो में। सो अभी रास्ते में मुझे अभी इतनी एक्साइटमेंट हो रही है कि मैं यहाँ से कब मिलती हूँ करके। सो अभी मैं यहाँ पे पहुँच गई हूँ और मैं वेट कर रही हूँ कि मेरी फ्रेंड कहाँ पे है करके। मैं देख रही हूँ उसको, शायद वो पहुँची नहीं है अभी तक। सो वो अभी पहुँचेगी यहाँ पे और फिर उससे मिलते हैं। तो मैं वेट करती हूँ 5 मिनट उसका। और ये पूरा रोड पे हूँ मैं यहाँ पे। सो अब ये है मेरी फ्रेंड नेहा, जो अभी आ गई है। और तो ये है मेरी बचपन की फ्रेंड, स्कूल टाइम से हम लोग साथ में हैं दोनों। और हम लोग पुणे में रह के साथ में एक सिटी में रह के भी हम बहुत दिनों बाद मिल रहे हैं। और अभी हमें उसका थोड़ा सा काम था, तो हम उसके लिए हम आए हैं। सो अभी लेट्स को वहाँ पे जाते हैं। तो ये चलो आता रेकॉर्डिंग। तो हम आए हैं, ये फ्लाई विथ रंजिता जो फेमस यूट्यूबर है, उनका एक ट्रैवल कंपनी और ऑफिस है यहाँ पे पिपलेवाड़ी में, पुणे में। और वो तो यहाँ पे नहीं रहते हैं रंजिता दीदी, बट हाँ दुर्गा दीदी जो है वो यहाँ पे रहते हैं करके। तो ये उनके ऑफिस में हम लोग आए हैं अभी और उनसे मिलेंगे। ओके, सो अभी हम आ गए हैं यहाँ पे। सो हम अंदर जा रहे हैं और उनको इन्फॉर्मेशन पूछेंगे कि हमें टूर बुक करना है दुबई के लिए, तो हम लोग प्लान कर रहे हैं। तो ये उनका ऑफिस है। और एक्सक्यूज मी मॅम आहेत का? आहेत ना, आम्हाला इन्क्वायरी करायची होती ॲक्च्युली टूर्सची। आहेत। सो ये इनका ऑफिस है यहाँ का। सो अभी हम मैम से मिलने के लिए अंदर जा रहे हैं। सो आई गेस हम उसमें उनसे मराठी में ही बात करेंगे। हॅलो, या आहेत दुर्गाताई, ज्या रंजिताताईंचं पुण्याचं ऑफिस सांभाळतात आणि त्या सोडली इकडंच असतात। सो आपण आता त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊया की आपल्या टूरच्या साठी आपल्याला कसे ते डिटेल प्रोव्हाइड करणार म्हणून, आणि आपली पूर्ण इन्फॉर्मेशन विचारूया त्यांना। सो आम्ही दुबईची ट्रिपसाठी प्लॅन करतोय। सो आम्हाला त्याच्या रिगार्डिंग तुम्ही तुमचे प्लॅन्स कसे असतात, पॅकेजेस कसे असतात, कुठं स्टे असतो, त्या सगळ्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन। आता आपलं कसं असतं, टूर पॅकेज असतं 40 to 45 लोकांचं। ओके, आपण जे दुबईला आहे आणि दुबईचं आपण 4 night 5 days 6 night 5 days अशा टूर अरेंज करतो। आणि 4 night 5 days आपण त्याच्यामध्ये आपण बुर्ज खलिफा 120 feet, मी तुला हे दाखवते आमचं काय काय पॅकेज असतं ते। हे असं पॅकेज असतं आमचं त्याच्यामध्ये। आणि पॅकेजमध्येच आम्ही जे साईट सीन दाखवतो 4 night 5 days बुर्ज खलिफा विथ 124th floor, दुबई मॉल ॲक्वेरियम, अंडर वॉटर झू, डेझर्ट सफारी विथ डिनर, फेरारी वर्ल्ड फोटो स्टॉप, मरीन क्रूज विथ डिनर, पाम व्ह्यू एंट्री तिकीट, लिमोजिन राईड असते, दुबई सिटी टूर, मिरॅकल गार्डन, ग्लोबल विलेज, अबुधाबी हिंदू टेम्पल, अबुधाबी सिटी टूर असते, दुबई फ्रेंड फोटो स्टॉप आणि फ्युचर ऑफ म्युझियम फोटो स्टॉप। आपण हे 4 night 5 days एवढे सारे आपण साईट सीन दाखवतो त्यांना। आणि आपल्या टूरमध्ये ऑल इन्क्लूड असतं, ब्रेकफास्ट लंच डिनर, 4 star हॉटेल असतं। आणि तिथे आपण जी ट्रान्सपोर्ट असतो AC बसमध्ये जे हे असतं त्याच्यामध्ये आपले एअर तिकीट्स असतात, विजा आपल्याकडून असतो, ऑल इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये। हिडन चार्जेस कोणतेच घेत नाही आपण की बाबा, तर फक्त तुम्ही जे शॉपिंग करता तोच काही खर्च तुमचा असतो।
एक्स्ट्रा कोणताच खर्च नसतो. ओके, म्हणजे फूड स्टे All इंटरनल सगळी विजिट पूर्ण ऑल करायची तेवढं. ऑल इन्क्लूड असते. ओके. आणि जर म्हणायला झालं की आता तुमच्या ह्याच्यात कवर जे मेजर पॉईंट्स आहेत तेवढे आहेत ते सगळे कवर कवर करतो करतो. आपण. बट बऱ्यापैकी. कोणाला जर असं असेल की एक्सटेंड जर होत असेल तुमचं किंवा मग काइंड ऑफ दुसरीकडं कुठं कोणी जात आहे तर तुम्ही तसं अलाउड करतात तुमच्या पॅकेजच्या व्यतिरिक्त? नाही, म्हणजे आमच्याकडून अलाव म्हणजे काय आहे की तुम्ही एखादं साईट सी हां तुम्हाला नसेल जायचं हे हां. इकडे, तर तुम्ही तो स्किप करून हॉटेल तुम्ही तुमचं जाऊ शकता. जाऊ शकतो. हां, आमच्याकडून नसतं. हां नाही आमची जी आहे. हां. म्हणजे जर कोणाला हा पॉईंट आहे की त्याच्यात नाहीच इंटरेस्ट आहे सो ते जाऊ शकतात काइंड ऑफ की हां, त्यांना जर जायचं असेल त्यांच्याकडून हां. तर ती जाऊ जाऊ शकतात. शकतो. हां, कारण आमची जी साईट सीन असतात ती आम्हाला पुढे कवर करायची असते. ओके. मग ज्यांना कुणाला एखादं साईट सीन नाही बघायचं तर ते हॉटेलवर राहून त्यांचं ते जाऊ शकतात. ओके. आणि तर त्यांचं कॉल आहे. ओके. मग फूड याच्यात कसं इन्क्लूड असतं? फूड इंडियन प्रॉपर इंडियन फूड असतं आपलं. लंच डिनर हां, इंडियन पूर्ण इंडियन फूड आणि महाराष्ट्रीयन फूड पण असतं दुबईमध्ये. बेस्ट क्वालिटीचं फूड मिळतं दुबईमध्ये. तेच असतं, म्हणजे दुसरं आपण हे नाही. ओके. आणि सो अजून आपण कुठल्या टूर्स प्लॅन आता आपली मोस्टली इंटरनॅशनल टूर्सच आहे. तर आपली थायलंड, दुबई, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, अजून युरोप ट्रिप पण झालेली आहे आपली. आता जपान आहे एप्रिलमध्ये आपली. ओके. सो मग आता जर कोणाला ह्या पॅकेजबद्दल किंवा टूर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल सो त्याच्यासाठी तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता का? मग आपल्या इथं पुण्याच्या ऑफिसचा नंबर आहे 8600319463 आणि आपलं मेन ऑफिस आहे ठाण्याला. तर ठाण्याचा नंबर आहे 9170039070. सो आम्ही इथे आलो होतो रंजिताताईंच्या ऑफिसला. आता व्यवस्थित सगळे डिटेल्स आम्हाला मिळाले. सो आता आम्ही इगरली वेट करतो की रंजिताताईंना कधी भेटणार आहे. जर कधी आम्हाला असा चान्स मिळाला की त्यांच्याशी भेटायचं आहे सो आम्ही डेफिनेटली त्या डेची वाट बघतो आहे की आम्ही ताईंना कधी भेटू. आणि होपफुली आम्ही जर मुंबईला गेलो आणि कधी आम्हाला शक्य झालं असतं आम्ही डेफिनेटली त्यांना भेटणार आहे. आणि मला खूप अशी एक्साइटमेंट आहे की त्यांच्यासोबत एक टूर पण करावी. सो आम्ही दोघी प्लॅन करणार आहोत. लवकरच आम्ही प्लॅन करणार आहोत. Yes. आज आणि दुर्गाताईंनी पण चांगलीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आम्ही त्यांना पण भेटायला आम्ही खूप उत्सुकच होतो असं पण. तर त्यांनी चांगली इन्फॉर्मेशन दिली. आम्ही लवकरात लवकर त्यांच्यासोबत एक टूर प्लॅन करायचा प्लॅनिंग चालू आहे म्हणजे आमचं एक इंटरनॅशनल. आणि रंजिताताईचं पण म्हणजे रंजिताताई जर ब्लॉग बघत असेल तर आम्ही खूप आधीपासून तिचे ब्लॉग्स बघतो. आम्हाला खूप आवडतात तिचे ब्लॉग. माझी आई स्पेशली खूप बघते ब्लॉग आणि ती आईनेच मग आम्हाला दोघींना सजेस्ट केलं की ब्लॉग चांगले वगैरे. मग आम्ही म्हटलं की एकदा आपण रंजिताताईंच्या ऑफिसला जाऊनच येऊया बघूया. सो ताईंना भेटून मला आताच असं समजलं आहे की लाईक त्यांचं नेचर इतकं फ्रेंडली आहे की त्यांच्यासोबत टूर करताना असं रिअलाईज पण नाही होणार की मी कुठल्या परक्या लोकांसोबत टूरला जाते. कारण त्यांचं नेचर इतकं फ्रेंडली आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली की नाही हे असं आहे आम्ही सगळ्या गोष्टी बघतो आणि त्यांच्या स्वतःच्या वेल एक्सपिरियन्स आहेत. सो त्यामुळे जो एक आता जी एक्साइटमेंट आहे ती पण खूप जास्त झालेली आहे. आणि ताईंना खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली. आणि काइंड ऑफ असं वाटत पण नाही की आम्ही कुठल्या वेगळ्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलायला आलेलो आहे आज. असं फर्स्ट टाइम भेटूनच असं झालं की ताईंनी छान इन्फॉर्मेशन दिली. आणि आम्ही नक्कीच विचार करू त्यांनी ज्या टूर्स वगैरे सांगितलाय. आणि ज्यांना पण जायचं असेल तर त्यांनी पण नक्कीच तर दुर्गाताईंना आपल्या पुण्याच्या ऑफिसला असतात त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे जेणेकरून त्या अजून छान इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकते टूर्स अँड पॅकेजेसवर. थँक्यू. पण आहे आपण स्टार्ट. सो हे आहे गुरुराज सोसायटीच्या इकडे आणि पद्मावती कॉलनी गुरुराज सोसायटी असं. सो मी डिटेल ॲड्रेस खाली टाकेल तुमच्यासाठी कॅप्शनमध्ये. सो आता आमचं जे काम होतं ते झालं आहे आणि आता आम्ही ऑटो बुक केली आहे. सो ह्या मॅडमसाठी मला मराठीत पण बोलावं लागतं आहे. काइंड ऑफ आता
ते खूप ऑकवर्ड सिचुएशन होऊन जाए, ये बहुत ऑकवर्ड हो जाएगा कि मैं हिंदी में बात करूँगी, वो मराठी में बात करेगी. आम्ही तसं मराठी मुली आहे, हां. आम्ही त्यातलं त्यात आम्ही खानदेशी आहोत, तर त्यामुळे त्यामुळे. मराठी पण बोलणार आणि हिंदी पण हिंदी बोलणार. पण बोलणार. सो आमचा मिक्स व्लॉग असणार आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी कुठलीच लँग्वेज सोडत नाही. मी तर माझ्या व्लॉगमध्ये बिहारी पण बोलते. सो आता आम्ही आमचं ऑटोचं वेट करतोय आणि आता उभं आहे इकडे. सो लाईक बघूया, जाऊयात आता घरी. ऑटो येतच नाही. सो आता आम्ही बसलोय ऑटोमध्ये आणि जातोय. आता घरी जायला अर्धा पाऊण तास लागेल. सो त्याच्यानंतर जाऊ काहीतरी खायला आणि मग करू थोडीशी मज्जा. सो आता आम्ही आलो आहे घरी आणि नेहा कुठं राहिली? नेहा मागं राहून जाते सारखी सारखी. काय करू तुम्ही? तुला सोडून नाही जाणार कुठे बेटा. तुम्हाला सोडून जाऊन तर दाखवते तुला. नाही जाणार, काळजी नको करू. नाही तेच ना. आता आम्ही आलोय घरी. आता चाललो आम्ही घरी. वरती जातो. सो झालं आमचं काम, जे काम होतं ते. म्हणून खूप छान, खूप मस्त. खूप छान आणि खूप छान काम झालेलं आहे. आमची कधीचीच दोघींची इच्छा होती की ताईच्या ऑफिसला जाऊ, भेटू आणि टूर्सचं वगैरे पण बघूयात वगैरे असं. तर फायनली ते झालंय. सो आम्ही आता टूर प्लॅन पण करणार आहे आमची हो, दोघींची. नक्कीच. सो बघूया.